नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. केंद्रीय विद्यालय समितीचे फॉर्म सुटलेले आहेत. तुम्हाला जर तुमच्या मुलाला, तुमच्या पाल्याला केंद्रीय विद्यालयामध्ये टाकायचं असेल तर खूप चांगली संधी आहे. कारण केंद्रीय विद्यालयामध्ये नंबर लागणं अवघड असतं कधी-कधी किंवा माहिती न पडल्यामुळे सुद्धा तुमचं ॲडमिशन राहून जातं. सो याची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मी देत आहे आणि अजूनही पुढचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. केंद्रीय विद्यालय ज्याला आपण केवीएस म्हणतो, प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. बालवाटिका व पहिली वर्गाचे फॉर्म सुटलेले आहे. दुसरी किंवा दुसरी नंतरची प्रवेश प्रक्रिया सुद्धा चालू झाली आहे. त्याचं पण अपडेट तुम्हाला देतो. विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी असणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाळावरती शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस अवेलेबल आहे अतिशय कमी फी मध्ये. जसं की नवोदय, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, एनटीएस, एमटीएस, सैनिकी स्कूल, होमी बाबा, मंथन, एनएमएमएस सारखे कोर्सेस तुम्हाला इथे या ऍप वरती अवेलेबल आहे. आत्ताच तुम्ही जाऊन लगेच जॉईन करू शकता आणि विशेष म्हणजे ईद निमित्ताने सर्व कोर्सेस वरती 20% ऑफ आहे. सो लगेच जाऊन जॉईन करू शकता. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच जॉईन करा. त्याचबरोबर तुम्हाला समुपदेशनची आरटी ऍडमिशनसाठी जे विद्यार्थ्यांचं पहिलं ऍडमिशन होतं आरटी मार्फत, त्याचं समुपदेशनची बॅच 49 रुपयात अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू झाली आहे 16 मार्च पासून. लगेच जॉईन करा. 20% ऑफ या बॅच मध्ये पण असणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. दिव्य सिटी 21/3/2026 म्हणजे आजच्या डेटला बातमी आलेली आहे. केंद्रीय विद्यालयात पहिलीत प्रवेशासाठी नाव नोंदणी सुरू. 2 एप्रिल पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. लक्षात घ्या, प्रवेश प्रक्रिया चालू झाली. पहिलीच ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी. आता याच्यामध्ये हे काही मुद्दे दिले त्यांनी, थोडक्यात ते मुद्दे तुम्हाला मी सांगतो. त्यातलं बघा, वेळापत्रक, प्रवेशाची मुदत त्यांनी सांगितली बघा. असे वेळापत्रक त्यांचं, पहिली आणि त्या आधीचे वर्ग म्हणजे जर आपण पहिली ते तिसरीसाठी 20 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी चालू झाली आहे. पहिलीच्या आधीचे वर्ग ज्याला आपण बालवाटिका म्हणतो, नर्सरी, सिनियर केजी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, त्यांची ऍडमिशन प्रोसेस चालू झाली बघा. 20 मार्च पासून, 20/3 पासून ते 2/4 पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. आणि दुसरी आणि त्या पुढील वर्ग म्हणजे दुसरीचा वर्ग, हे झालं पहिली आणि काय म्हणूया पहिलीच्या अगोदरचे वर्ग असतील तर यांचे ऍडमिशन ह्या डेटला आहे. आणि दुसरी नंतरचे जे वर्ग असतील ना, त्यांची सुद्धा ऍडमिशन बघा 1 एप्रिल, 1/4 ते 20 एप्रिल, 20/4 दरम्यान तुम्हाला करता येणार आहे. आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल पासून चालू होणार आहे बघा. 1 एप्रिलला नवीन वर्ष सुद्धा चालू होणार आहे, शैक्षणिक वर्ष. सो ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं म्हणजे पालकांनी लक्षात घ्या, हे वेळापत्रक आहे. तुमचं नर्सरी किंवा पहिलं ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर 20 तारखेपासून फॉर्म सुटलेले आहे. कुठे बघायचे ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर दुसरी आणि दुसरी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी 1/4 ते 20/4 फॉर्म सुटलेले आहे. 1 एप्रिलला याची स्कूल चालू होणार आहे. आता वयोमर्यादा काय, नर्सरीसाठी बघा त्यांनी सांगितलं 3 ते 4 वर्ष. 3 ते 4 वर्ष दरम्यान वय असेल तर तो भरू शकतो. ज्युनियर केजी असेल तर 4 ते 5 आहे. सिनियर केजी असेल तर 5 ते 6 आहे. पहिलीसाठी 6 वर्ष लागते कंप्लीट. ही वयोमर्यादा कधीपर्यंत काउंट केली जाते तर 31 मार्च 2026 पर्यंत तुमच्या बालकाचं वय ह्या दरम्यान असेल तर नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पहिलीसाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि नंतर दुसरी नंतरचे जे विद्यार्थी ऑलरेडी त्यांची पहिली झाली असेल पण केंद्रीय शाळेत जर त्या जागा व्हॅकंट असेल दुसरीला तिसरीला, तर त्या वर्गात सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळतं. त्यासाठी जी डेट आहे 1 एप्रिलला चालू होणार आहे. आता हे सर्व कुठे बघायचं, तुम्हाला याची वेबसाईट कुठे आहे तर त्याची वेबसाईट पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर गुगलला गेला आणि गुगलला जाऊन तुम्ही केव्हीएस टाकलं, केव्हीएस, तर तुम्हाला इथे वेबसाईट बघायला मिळते बघा. केव्हीएस केंद्रीय विद्यालय समितीची ही वेबसाईट आहे. यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे त्यांनी दिलेलं आहे पीडीएफ स्वरूपामध्ये त्यांनी दिलं बघा. बालवाटिका एवं कक्षा 1 के लिए ऑनलाईन पंजीकरण 20 मार्च पासून चालू झालंय बघा. आता हे गेलंय तिकडे, 20 मार्च पासून चालू झालंय. इथे मी दाखवतोय बघा, जस्ट मिनिट बघा. हे दिसतंय तुम्हाला 20 मार्च पासून चालू झालाय आणि अंतिम कधी आहे 2 एप्रिल पर्यंत आहे बघा. त्यानंतर बालवाटिका क्लास 1 इंग्लिश मध्ये दिलंय, हे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर पहिली नंतर तर शैक्षिक, इथे जाऊया आपण, प्रवेश प्रक्रियामध्ये जाऊया आपण. इथे पीडीएफ पण त्यांनी दिली, ही पीडीएफ पण तुम्ही डाउनलोड करू शकता बघा. 17, 26, 27 के लिए बालवाटिका एवं कक्षा 1 प्रवेश हेतू ऑनलाईन पंजीकरण 20 मार्च सकाळी 10 वाजता चालू झालेला आहे. ही तुम्ही डाउनलोड करून ही पीडीएफ पण बघू शकता बघा. ही पीडीएफ आहे, ही पूर्ण इंग्लिश मध्ये पीडीएफ आहे, बघू शकता. यामध्ये डिटेल मध्ये त्यांनी सांगितलंय. पीडीएफ डाउनलोड करा. जर ही पीडीएफ हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ नाव टाईप करून पाठवा, तुमच्यापर्यंत ही पीडीएफ पण मी पाठवतो. ओके. सो अशा पद्धतीने ही वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ऑनलाईन अप्लाय पण करू शकता. आता ऑनलाईन अप्लाय कसं करायचं त्याबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये टाका.
त्याची पण माहिती तुम्हाला मी देतो. बघा, पहिलीपर्यंतचे सगळे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आणि दुसरी आणि दुसरी नंतरच्या ॲडमिशनला तुम्हाला ऑफलाईन जाऊन ॲडमिशन घ्यायचंय, ॲप्लिकेशन करायचं. याबद्दल काही अडचण असेल, काही माहिती लागत असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच घेईल. सो अशा पद्धतीने ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जेवढेही कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्ही ह्या ॲपद्वारे घेऊ शकता. अडचण असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. रमजान ईद निमित्त तुम्हाला 20% ऑफ आहे, याचा पण फायदा करून घेऊ शकता. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये पण तत्पूर्वी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण धन्यवाद.